नमस्कार, मी माधुरी. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. गुलाबाची कटिंग लावल्यापासून तर जगण्यापर्यंत सर्व तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि कटिंग कशी लावायची याची छोटीशी टिप सुद्धा देणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हा जो गुलाब आहे हा माझा वर्षभर फुले देणारा गुलाब आहे आणि हा सुद्धा मी कटिंग पासूनच लावलेला आहे. हा गुलाब मी मागच्या पावसाळ्यामध्ये लावलेला होता आणि याचा व्हिडिओ मी बनवलेला नव्हता. म्हणून आता ह्याच गुलाबापासून आपल्याला छान अशा कटिंग लावायच्या आहेत, म्हणजे वर्षभर आपल्या बागेमध्ये फुले फुलत राहतील. आणि इथे पहा, मी आता पूर्णपणे गुलाबाची छाटणी केलेली आहे. बघा किती मोठा गुलाब होता आणि सर्वच मी आता तोडलेला आहे. कारण जसा गुलाब वरती वाढत जातो तसा पातळ होत जातो, म्हणून आपल्याला पूर्ण कट करायचा आहे. आणि इथे पहा, मी सर्वच कटिंग तयार करून घेतलेले आहेत. ह्या कटिंग मी लावलेल्या आहेत त्या मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत आणि माती कोणती वापरलेली आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे, म्हणून तो तुम्ही व्हिडिओ बघा. तुम्हाला जर लावायच्या असतील कटिंग तर छान जगतात, म्हणून नक्कीच बघा. आणि इथे पहा, मी आता पूर्ण कटिंग लावून घेते. आणि गुलाबाची कटिंग लावण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी टीप देते. गुलाबाची जेव्हा आपण कटिंग लावतो तेव्हा थोडीशी आतमध्येच लावायची आहे, कारण आपण जे कट केलेलं आहे ते थोडंसं काळं पडतं आणि ते खराब होतं. त्याच्यामुळे आपला पूर्ण गुलाब मरून जातो. आणि गुलाबाची कटिंग जर आतमध्येच लावली तर थोडंसं खाली काळं पडलं तरी सुद्धा वरची कटिंग त्याला मुळे येतात आणि आपला गुलाब पूर्णपणे जगतो. म्हणून ही छोटीशी टीप आहे, वापरून पहा. आणि इथे पहा, आता मी सर्वच गुलाब लावून घेते. इथे पहा, पाऊस भरपूर होता म्हणून मी याची पानं काढलेली नाहीत, तरी मी तसेच लावून दिलेले आहेत. आणि जर तुम्ही लावत असेल, तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच पानं काढून टाका. दोन्ही ग्रो बॅग मध्ये मी कटिंग लावलेल्या आहेत आणि ह्या जेव्हा कटिंग छान जगल्या तेव्हा आपल्याला सेपरेट करून लावायचे आहेत. आणि 12x12 ची कुंडी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये एकच गुलाबाचं झाड लावायचं आहे, म्हणजे त्याची वाढ छान होईल आणि फुले सुद्धा भरपूर येतील. आणि इथे पहा, 15-20 दिवस झालेले आहेत, गुलाबाला किती छान फुटवे आलेले आहेत. जेवढ्या पण मी कटिंग लावलेल्या आहेत त्या सर्वच कटिंग जगलेल्या आहेत आणि फुटवे सुद्धा बघा सगळीकडेच आलेले आहेत. आणि काही गुलाबांना आत्ता फुटवे येतात आणि पानं बघा मी काढून टाकलेली नव्हती, तर काही पानं बघा त्याच्यात मध्येच गळून पडलेली आहेत. आणि काही पानं होती ती मी आत्ताच काढून टाकलेली आहेत. आणि बघा अजून 1-2 आठवड्यानंतर किती छान माझे गुलाब जगलेले आहेत बघा, आणि त्याला मस्त फुटवे आलेले आहेत आणि बघा त्याची वाढ मस्त व्हायला लागलेली आहेत. आणि याला मुळे आलेली आहेत की नाही म्हणून मी एक गुलाब काढून बघितला तर त्याला छान अशी मुळे सुद्धा आलेली आहेत. आणि बघा दोन्ही ग्रो बॅग मधले माझे छान गुलाब जगलेले आहेत आणि एक सुद्धा कटिंग मेलेली नाही, तर सर्वच जगलेले आहेत. आणि तुम्हाला आता मी दाखवते. इथे पहा, मी एक गुलाब काढून बघितलेला आहे आणि बघा त्याला किती छान मुळे आलेले आहेत. आणि जेव्हा तुम्ही जगलेले आहेत की नाही म्हणून जर कटिंग काढून बघत असतील तर हळुवारपणे काढा, नाहीतर त्याची मुळे तुटून जातील. नाहीतर आपली कटिंग पूर्णपणे खराब होऊन जाईल, म्हणून हळुवारपणे काढून बघायचं आहे. आणि काही वेळा असं होतं की झाडाची छान वाढ होते आणि आतमध्ये पूर्णपणे गुलाब काळा पडून जातो, म्हणून असं होऊ नये म्हणून आपण 2-3 गुलाब लावल्यानंतर 15-20 दिवसानंतर कटिंग काढून बघायची आहे, चांगले जगलेले आहेत की नाही. आणि जेवढा पण गवत आहे ते सगळं काढून टाकायचं आहे. आणि इथे पहा, आता हा मोठा गुलाब आहे, त्याची वाढ सुद्धा मस्त झालेली आहे आणि तो आता मी काढून बघते याला मुळे आलेले आहेत की नाही. आणि बघा काढताना हळुवारपणेच काढा, मुळे तुटणार नाहीत असंच काढायचं आहे आपल्याला. आणि इथे पहा, वरती त्याला मुळे आलेले आहेत. बघा तुम्हाला मी सांगितलेलं होतं की थोडासा आतमध्येच लावायचा आहे आणि बघा थोडंसं खाली काळं झालेलं आहे, पण वरती त्याला छान मुळे आलेली आहेत. आणि हा सुद्धा खूप कडक गुलाब आहे, कसाही तुम्ही गुलाब लावा जगणारच. आणि कडक असल्यामुळे त्याला सुद्धा खूप आतमध्ये लावायचं आहे आणि हे पूर्ण आतमध्ये लावायचं आणि जिथं हिरवा आहे तिथपर्यंत हा गुलाब न्यायचा आहे, म्हणजे मग त्याला नवीन मुळे येतील. आणि हा मी नंतर आतमध्ये खोचून दिलेला आहे. आता मी एका हातात मोबाईल पकडल्यामुळे आतमध्ये पूर्ण खोचलेला नाही, पण नंतर मी पुन्हा त्याला खोचून दिलेला आहे. हा गुलाब मी उन्हाळ्यामध्ये लावलेला होता तरी सुद्धा छान जगला. आणि आता तर पावसाळा आहे म्हणून नक्की तुम्ही कटिंग लावा. आणि मोगरेचे झाडं सुद्धा मी आणली होती, पण ती 2 दिवस गाडीत असल्यामुळे सुकलेली आहेत. जगतात की नाही माहिती नाही, पण हा बघा गुलाब किती छान जगलेला आहे आणि नवीन फुटवे सुद्धा त्याला आलेले आहेत. म्हणून तुम्ही सुद्धा कटिंग पासून गुलाब लावून पहा.
तुम्हाला मी सांगितलेलं होतं की मी कटिंग लावले आहेत त्या जगतात की नाही याचा रिझल्ट तुम्हाला मी दाखवेन म्हणून आता मी तुम्हाला पूर्ण रिझल्ट दाखवलेला आहे म्हणून एकदा नक्की माझ्या पद्धतीने गुलाबाची कटिंग लावून पहा आणि मस्त छान छान फुले वर्षभर घ्या. आणि आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.